पाणबुडी प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. निवडणुकीमुळे तरुणांच्या मनामध्ये रोष निर्माण करण्याचा प्रयत्न. अजित पवारांचा आरोप. विरोधकांवर टीका. आमच्या ताटातलं हिसकावू नका, हे केंद्राला ठामपणे सांगा. पाणबुडी प्रकल्पावरून अमोल कोल्हेंचा सरकारवर निशाणा. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपची नजर. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मैदानात उतरवण्याची तयारी. सूत्रांची माहिती. तर सेनेकडून किरण सामंत तयारी करत असताना चव्हाणांच्या नावाची चर्चा. सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध शिंदे गट सामना रंगणार. उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. मी किरण रवींद्र सामंत, रोकेगा कौन, असा स्टेटस. वंचितला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी कुणाचा विरोध माहिती नाही, पण इंडियामध्ये सामील झाल्यास मोदींनी देशाचं कसं नुकसान केलं याचा आराखडा मांडू. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. सोम्या गोम्यांच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही. अजित पवार यांच्याकडून संजय राऊतांचा पुन्हा एकदा सोम्या गोम्या असा उल्लेख. अजितदादा मोठे नेते, पण जे काय आहे ते शिरूरमधील जनताच ठरवे. दादांच्या आव्हानाला अमोल कोल्हेंचं पुन्हा एकदा उत्तर. रावेरमध्ये सासरा विरुद्ध सून असा सामना रंगण्याची शक्यता. लोकसभेसाठी इच्छुक पक्षानं आदेश दिला. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. तर संधी दिल्यास पुन्हा निवडणूक लढवणार. रक्षा खडसेंचं वक्तव्य. राज्यभरातील रेशन दुकानदारांचा आजपासून बेमुदत संप. प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा संपाचा निर्णय. मुंबईच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसाळकर यांच्याकडे. रजनीश शेठ यांच्या सेवानिवृत्तीमुळे निर्णय. नववर्षाचं जगभरात जल्लोषात स्वागत. रात्री 12 वाजता फटाक्यांची आतषबाजी. तर 2024च्या पहिल्या दिवसाचा सूर्योदय पाहण्यासाठी देखील नागरिकांची मोठी गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवस्थानंही सजली. सिद्धिविनायक, दगडूशेठ तसंच शिर्डीतील साई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं. मुंबईकरांना आता कचरा उचलण्याचेही पैसे द्यावे लागणार. मालमत्ता करातील युजर टॅक्समध्ये रक्कम समाविष्ट होणार. 3 महिन्यात अंमलबजावणीची शक्यता. इस्रोच्या एक्स्पोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. ब्रह्मांडातील बारकाव्यांचं संशोधन करण्यासाठी इस्रोची खास मोहीम. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी. ISISशी संबंधित व्यक्तीचा मेल. लखनौमध्ये गुन्हा दाखल. बेळगावात पुन्हा एकदा कन्नड सक्ती. मराठी फलक झाकले. कन्नड बोर्ड लावा, नाहीतर परवाना रद्द करणार. बेळगाव पालिका आयुक्तांचे आदेश. इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मॅन ऑफ द इयरचा किताब. तर इटलीमध्ये विरोधक आक्रमक. मेलोनी यांनी पितृसत्ताक किताब न स्वीकारण्याची मागणी.